नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. कवितेतून सामाजिक प्रबोधन. आमच्या दर्यापूर तालुका रिपोर्टर मंगेश बोरकर यांच्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर व स्वामी विवेकानंद नागरिक सेवा समिती दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हास्यकवी माननीय श्री मिर्झा रफी अहमद बेग यांच्या व्याख्यानाचे तृतीय पुष्प आयोजित केले होते. मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 5 वाजता कृषी भवन आकोट रोड दर्यापूर येथे मातोश्री श्रीमती गंगाबाई विठ्ठलराव काठोडे यांच्या स्मरणार्थ माजी प्राध्यापक शोभाताई रोकडे अमरावती यांच्या सौजन्याने ही मैफिल रंगली होती. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचे पुष्पहारांनी स्वागत करण्यात आले. आयोजकांनी माननीय श्री मिर्झा रफी अहमद बेग यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, उपसभापती राजूभाऊ कराळे, सचिव श्री हिम्मतराव मातकर, आयोजक व सल्लागार श्री प्रकाशजी कुटाफळे, मार्गदर्शक श्री ईश्वरजी बुंदेले, अध्यक्ष श्री अनिल भाऊ भारसाकळे, ज्येष्ठ पत्रकार गजानन भाऊ देशमुख यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व विवेकानंद नागरिक सेवा समितीचे सर्व सभासद उपस्थित होते. या मैफिलकरता कविताप्रेमी व श्री बेग साहेबांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर पाहूया या रंगलेल्या मैफिलची थोडीशी झलक. उभा होत नाही तोपर्यंत शेतीची अवस्था सुधरत नाही. पण आशेवर जगते माणूस. आता महावय है 70, आशा कशी महावय है 70. आम्ही सिनेमात पाहू प्रेम शिकलो, पण आमचं कोणी जगलंच नाही. तुम्हाला अजूनही वाटते का कवा तरी जगन? इकडे इकडे पाय काय सरनावून खूप आहे. पण आता मी 70 वर्षाचा झाला. 10 मिनिटं असं बसून राहिलं मग उभं झाल्यावर पहिली तर असं वाटतं की सभागृह कोसळते का आपल्या आगावर. पण आशेनं माणूस जगत असते. शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. या महाराष्ट्रातले जेवढ्या काही APMC आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, यांनी चांगलं काम करावं आणि शेतकऱ्याची प्रगती व्हावं असं एक मला वाटते. पहिले सत्यवादी लोक होते, प्रत्येक गोष्टीत लोक सत्य बोलते. आता लोक असत्य बोलते असं माझं म्हणणं नाही, पण किंचित खोटं बोलते. तसं घरून बायकोच्या लाथा खाऊन एखादा माणूस चौकात येते आणि त्याने का आपण विचारलं काय खाल्लं, तो म्हणते लेग पीस खाल्ली. एका अर्थानं ते खरं असते, एका अर्थानं ते खोटं असते. आणि विरोधासाठी आम्ही पुढे जात नाही. विरोध आमचा रस्ता विचार आमच्या भाषेत. काही विरोध राजकीय वातावरणातून आलेले असतात. ते कसे असते? जातीबद्दल बोलू नये, पण डोक्यातून जे जात नाही ते जात. एक कासार समाजाची जात आहे. कासार लोक जे महिलांना बांगड्या भरून देण्याचं काम करतात. हा समाज 2-4 गावातून एखाद्या गावात एखादं घर राहते कासार समाजात. पण या कासार समाजाच्या विशेषतः पुरुषांनी अखिल भारतीय महिलांचं मन इतकं काबीज केलं आहे तर एखादी लग्न झालेली बाई आपल्या नवऱ्याच्या हातात हात द्यायला घाबरत, तर या कासार समाजाच्या माणसाच्या हातात हात द्यायला घाबरत नाही. महाबाप फार उग्र येतो, पण महाबाप बसून आणि तो कासार आईचा हात दाबून म्हणजे बांगड्या घेऊन राहील एवढा त्या बाईचा म्हणजे अखिल भारतीय स्त्री समाज होता त्या माणसावर विश्वास. अशी एक बाई कासाराच्या दुकानात गेली, म्हणजे भाऊ बांगड्या भरून द्या. भावाला बांगड्या भरायला सुरुवात केली. मग आता बाईनं काय बोलावं? सर या बाईनं म्हटलं म्हणे भाऊ बांगड्या जरा मजबूत भरा, नाही तर बरेचदा काय म्हणजे का बांगड्या भरून आणि घरापर्यंत नाही जात तर 5-6 फुटून जाते म्हणे. तर तो कासार म्हणे तरी ह्या बांगड्या होय आमदार होय ते फुटन पण हे नाही.